तर एकंदरीतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा आज दुपारी 4 वाजता होण्याची शक्यता आहे। याच पार्श्वभूमीवरती आपण विश्लेषण पाहतो आहोत आणि यामध्येच आता आपल्यासोबत पुढे जोडले जात आहेत नितीन राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे। त्यांच्यासोबत देखील आपण बोलणार आहोत। सरिता मॅम, नितीन राऊत, एकनाथजी, आपलं दोघांचंही स्वागत आहे। नितीन राऊतांशी फडणवीस बोलायच्या आधी आमची चर्चा सुरू होती आणि नितीन भाऊ, आपण सांगत होतात की आपला नक्की आक्षेप काय आहे आशिष शेलार यांच्या म्हणण्यावर? बोला ना ताई, बोला। आपल्या मतदारसंघामध्ये आशिष शेलार यांनी खास 8,000 पेक्षा जास्त आणि त्यात खास मुस्लिम समुदायाची मतं दुबार असल्याचं काल बोलले होते। आपण आपली भूमिका मांडत होतात। ताई, एकतर खरं पाहिलं तर मतदार यादी तयार करण्याचं काम हे कोणत्याही आमदाराचं किंवा खासदाराचं नसतं, ते निवडणूक आयोगाचं असतं आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी त्यांच्यावर जाते। परंतु अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या राज्यामध्ये निवडणूक आयोग दुबार मतदार तयार करण्याचं आणि त्या माध्यमातून वोट चोरीचं प्रकार वाढवायचा हा प्रकार खूप वाढला आहे। मी तर धन्यवाद दिला आहे आशिष शेलारांना की त्यांनी, आमचे नेते जे राहुल गांधी यांनी वोट चोरीचं प्रकरण पुढे आणलं, त्याला समर्थन दिलं आहे आणि त्यांना जर दुबार मतदाराची तक्रार करायची होती तर त्यांनी ती निवडणूक आयोगाकडे करायला पाहिजे होती, पत्रकार परिषद घेऊन। नितीन राऊत यांचा आवाज आपल्यापर्यंत कदाचित पोहोचत नाहीये। आपण खडसेंकडे जाऊया। खडसेजी, मी आपल्याकडे येते। आपल्याला माझा प्रश्न आहे, आपण ऐकलत कालची, आपण पत्रपरिषद सुद्धा ऐकली असेल आशिष शेलारांची, आपली प्रतिक्रिया काय पहिली? मला वाटतं आशिष शेलारांची हीच तक्रार आहे की मतदार यादीमध्ये जास्तीचे मत आले, दुबार मत आले। पुण्याच्या मतदारसंघात आले, काय आले त्यापेक्षा त्यांनी मतदार यादीमध्ये दुबार मत आले हे मान्य केलेलं आहे। आता मतदार यादीमध्ये महाराष्ट्रभरामध्ये सर्व ठिकाणी अशा स्वरूपाचे मतदार आपलं दुबार मतदान आहे। काही मतदार बाहेरगावचा आलेला आहे, ज्यांच्या नोंदी नाहीत। एकेका घरामध्ये अनेक मतदारांची नोंद झालेली आहे, प्रत्यक्ष हे मतदार त्या ठिकाणी राहत नाही। अशा स्वरूपाचं पुराव्यानिशी निवडणूक आयोगाकडे राज ठाकरेजी आणि अन्य यांनी, राजीवजींनी त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे। पण एक प्रश्न एकच आहे की जर तुम्हाला पुराव्यानिशी त्या ठिकाणी सगळं दाखवून दिलेलं आहे तर त्याप्रमाणे मतदार याद्या दुरुस्त करण्याचं काम निवडणूक आयोगानं करावं। आणि सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की आक्षेप निवडणूक आयोगावर आहे आणि उत्तर भाजप देत आहे। निवडणूक आयोगाने याचं उत्तर दिलं पाहिजे ना, म्हणजे समाधान होईल। कुठेतरी विरोधकांचा सुद्धा आक्षेप जरी निवडणूक आयोगावर असेल तरी रोख भाजपावरच होता, असं नव्हतं का? नाही, रोख भाजपवर असण्याचं काही कारण नाही। त्यांना असं वाटतं की आमचं त्यांच्याकडे कारण आहे, म्हणजे लेकी बोलेन सुने लागे अशा स्वरूपाचा प्रकार तो दिसतोय। पण असं नव्हतं असं आपलं म्हणणं आहे? हे माझं म्हणणं स्पष्ट आहे की ज्यावेळेस तुम्हाला पुराव्यानिशी त्या ठिकाणी हे सर्व दाखवून दिलेलं आहे आणि ते तुम्हाला दोघांनाही मान्य आहे, विरोधी पक्षालाही सत्ताधारी पक्षालाही मान्य आहे, तर मग त्याच्या दुरुस्ती करून मतदार यादीनुसार निवडणुका घ्यायला काय अडचण आहे आणि निवडणूक आयोगाने तशा स्वरूपाच्या पावलं उचलायला काय अडचण आहे? खडसेजी, आपण इतकी वर्ष राजकारणात आहात आणि आपण इतक्या निवडणुका बघितल्या आहेत, खरंच मतदार याद्यांमध्ये हा काही पहिल्यांदा असा घोळ आहे असं आपलं म्हणणं आहे की अगदी अशाच पद्धतीच्या याद्या आपल्याकडे राहिलेल्या आहेत, मात्र गांभीर्यानं आजवर त्यावर कोणी बोललेलं नाही? आणि गेले 40 वर्ष मी राजकारणामध्ये आहे, 35 वर्ष झाले मी आमदार आहे। अनेक निवडणुका मी पाहिल्या, अनेक निवडणुकांमध्ये निवडवल्या, पण इतक्या मोठ्या प्रमाणावर असं काही प्रकार कधी घडला नव्हता। होत्या काही प्रमाणामध्ये दुबार मतदार यादी होत होती, काही प्रमाणात बोगस मतदान राहत होते, पण इतक्या टक्केवारीनं त्या मोठ्या प्रमाणावर कधी मी पाहिले नाही जेवढी टक्केवारीनं आता आहे। पण मग हे ज्या वेळेला घडलं त्यावेळेला विरोधकांनी हा प्रश्न का उपस्थित केला नाही? जर म्हणजे आपल्यासारखे अनेक मंडळी आहेत ज्यांच्या हे लक्षात आलं असेल त्यावेळेला, तो येते इतक्या उशिरा का उचलला गेला मुद्दा? म्हणजे मुद्दा योग्य आहे, तो उचलल्याच गेला पाहिजे, पण उशीर का झाला?
हे उशीर होण्याचं काही कारण नाही. ज्या दिवशी या निवडणुका झाल्या, एक तर निवडणुकामध्ये मतदान होत असतानाही त्या मतदानाच्या ठिकाणी अशा स्वरूपाच्या तक्रारी खूप मोठ्या प्रमाणात नोंदवल्या गेल्या. परंतु निवडणूक संपली. निवडणूक संपल्यानंतर याच्याकडे फार काही दिवस लक्ष गेलं नाही. परंतु ज्यावेळेस मतदार म्हणायला लागला की आम्ही तर मतं तुम्हाला दिलं, हरले कसे काय? महाराष्ट्रामधली स्थिती तरी अशी होती की निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर मतदारांनाही धक्का बसला आणि जे निवडून आले त्यांनाही धक्का बसला की आपण कसे निवडून आलो. आणि त्यानंतर अशा स्वरूपाच्या शंका उपस्थित झाल्यामुळे मग मतदारसंघामधल्या मतदार याद्यांची छाननी वगैरे सुरू झाली. उशीर झाला नाही, या कारणासाठी उशीर झाला. पण एकंदरीत म्हणजेच आपल्याला वाटतं की सत्तेत जी मंडळी बसलेली आहेत ती सत्तेत नसती जर मतदार याद्यांमध्ये हा घोळ नसता, असंच आपल्याला म्हणायचंय का? नाही नाही नाही, मला तसं म्हणायचंच नाही. हा निवडणूक आयोगाचाच दोष आहे. निवडणूक आयोगाची ती कामगिरी आहे आणि निवडणूक आयोगाने ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे. पण आता आज काही निवडणुका जाहीर होणार आहेत आणि मतदार याद्या ह्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये तरी सुधारल्या जाणार नाहीत. कुठेतरी त्या रद्द करून घेण्याची भूमिका विरोधकांची आहे, पण त्या रद्द होतील असंही वाटत नाही सध्या तरी. मग निवडणुकीला सामोरं जाणार का? हे बघा, जी परिस्थिती आहे, जी परिस्थिती निर्माण होईल तर नंतर बघता येईल जेव्हा निवडणूक आयोग आपल्या भूमिका स्पष्ट करतील. पण आमचं स्पष्ट मत आहे की निवडणूक आयोगाने अशा स्वरूपाची जर भूमिका घेतली की निवडणुका जाहीर केल्या तर तो अन्याय होईल. एक प्रकारे निवडणूक आयोग आपलं म्हणणं दामटून घेत आहे, दडपशाही करताय अशा स्वरूपाचा त्याचा अर्थ निघू शकेल.